आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोना रुग्ण संख्येत 2000ची वाढ. शनी मंदिर समोरील अडथळे हटविले. दिनांक 8 मे रोजीच्या संमेलनासाठी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले येणार. संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात आणखी एक नवे वळण. दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहने देण्याची मागणी. रामदेव गल्लीत गटारीतील कचरा रस्त्यात. उद्यापासून 12वीच्या परीक्षेला प्रारंभ. बेळगाव धारवाड भूसंपादनाला स्थगिती. माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडून भाजपवर टीकास्त्र. आदिवासींच्या जीवनावरील कन्नड चित्रपटाचे यश. Dream, dream, dream. Dream transform into thoughts, and thoughts results in action. We, Arthkota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern proof-winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Arthkota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात सलग दुसऱ्या दिवशी 24 तासात 2000पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात 2380 नवे रुग्ण आढळले असून 1231 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला 13433 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याआधी बुधवारी देशात 2067 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी 1247 रुग्ण आढळले असताना बुधवारी झालेली ही वाढ मोठी होती. सरकारी डेटानुसार गुरुवारी सकाळी पॉझिटिव्हिटी रेट 0.53% आहे, तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.43% आहे. गेल्या 24 तासात देशात जवळपास 4,50,000 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात सध्याच्या घडीला 187 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी केंद्राने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, मिझोराम या 5 राज्यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास तसंच नियमांचं पालन करण्यास सांगितलं. केंद्राने राज्यांना कोरोनाच्या स्थितींवर लक्ष ठेवण्यासोबत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे. शनी मंदिर समोरील अडथळे हटविले.
पाटील गल्ली येथील रस्ता रुंदीकरणाच्या नंतर देखील काही अडथळे राहिल्यामुळे रहदारीला अडथळा उद्भवत होता। प्रामुख्याने शनी मंदिर समोर असलेल्या कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या बाजूने जाताना दुचाकी वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते। याची दखल घेऊन मनपा अधिकाऱ्यांनी येथे असलेले अडथळे हटविण्याची मोहीम राबविली। उड्डाण पुलाच्या कोपऱ्यावर असलेल्या जुन्या इमारतीचे भाग हटविण्यात आले, त्यामुळे येथील संचार आता सुलभ होणार आहे। सदर जागेवर असणाऱ्या काही व्यापारी केंद्रांच्या मालकांशी चर्चा करून त्यांना अडथळे हटविण्यास सांगण्यात आले। तसेच यासाठी नव्याने बांधकाम करण्याकरिता योग्य सहकार्य करण्याची ग्वाही मनपा अधिकाऱ्यांनी दिली। त्यानुसार गुरुवारी येथील अडथळे हटविण्यात आले। या मोहिमेमुळे येथील वळणावर निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी निवारणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेंडके, नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती, नगरसेवक संतोष पेडणेकर, मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। दिनांक 8 मे रोजीच्या संमेलनासाठी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले येणार। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या दिनांक 8 मे रोजी बेळगावात मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे। या संमेलनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे। या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार नाना पटोले यांनी दिली आहे। येथील मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात हे संमेलन होणार आहे। यासाठी स्थानिक संयोजक मंडळी कार्यरत आहेत। त्यांनी आमदार नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रित केले होते। त्यानुसार याचा स्वीकार केला असल्याची माहिती परिषदेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी दिले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगावला त्या अधिवेशनाला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि या अधिवेशन मराठी भाषिकांच्या साहित्याचं विकासाचं आणि त्याला प्रेरणादायी ठरावं या उद्देशाने मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि म्हणून मी या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो। संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात आणखी एक नवे वळण। बेळगावातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे। या प्रकरणात नवनवीन माहिती उजेडात येत आहे। विशेष म्हणजे आता आणखीन एक धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे। संतोष पाटील यांना एकूण 108 विकास कामे करण्यासाठी अनुमती पत्र उपलब्ध झाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। तसेच ते अनुमती पत्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते। संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उडपी येथील पोलीस पथक हिंडलगा ग्रामपंचायतीमध्ये आले होते। त्यावेळी अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची चौकशी करण्यात आली होती। यामधून मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यार पत्र आपल्या नावावर घेतले असल्याचे उजेडात आले होते। त्याचप्रमाणे आता हाती आलेल्या माहितीनुसार मागील जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्याकडून हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 108 विकास कामे मंजूर केल्याचे पत्र देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याकडून सदर कामांची मंजुरी मिळाल्याचे या पत्रामधून स्पष्ट झाले आहे। दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहने देण्याची मागणी। मनपाकडून दिव्यांग व्यक्तींना सुमारे 5 वर्षांपूर्वी वाहनांचे वितरण करण्यात आले होते। आता ही वाहने जुनी झाली आहेत, त्यामुळे या लाभार्थींना नवीन वाहने देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मनपा यंत्रणेला सादर करण्यात आले आहे। हे निवेदन सादर करतेवेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडले। मनपाकडून देण्यात आलेली वाहने आता जुनी झाली आहेत, त्यामुळे ती चालविण्यात आणि त्यांचा दुरुस्तीचा खर्च करण्यात दिव्यांग व्यक्तींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यासाठी लवकरच नवीन वाहने वितरित करण्यात यावीत। तसेच पेट्रोलची दरवाढ होत असल्याने या पुढील काळात इलेक्ट्रिक वाहने देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली। अखिल भारतीय महिला सेवा संघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। या निवेदनावर दिव्यांग संघटनेच्या सदस्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत। निवेदन देतेवेळी सीमा इनामदार, अशोक बांदिवडेकर, पीके मन्नूरकर, जीएन सडेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। सेवा संघ की तरफ से हम यहाँ पे हैंडीकैप के जो 5 साल पहले गाड़ियाँ दिए थे, तो यहाँ पे हमने बोला है कि नई गाड़ियाँ देने के लिए
और आपको ऑलरेडी इन्होंने बोला है कि इन्हें गाड़ियाँ मिले, तो हम कमिश्नर से रिक्वेस्ट करते हैं कि उन्हें जल्द से जल्द नई गाड़ी दिलवाएं और जो भी स्कीम्स है उन्हें जल्द से जल्द पहुंचाएं और कोशिश करें कि उनके घर तक वो जो स्कीम्स है उनको पता चले। रामदेव गल्लीत गटारीतील कचरा रस्त्यात। रामदेव गल्ली येथे गटार स्वच्छता करण्यात आली आहे, पण गटारीतील घाण रस्त्यात ठेवली असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। महापालिकेच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे। गटार स्वच्छता करत असताना मागोमाग कचरा भरून नेणे आवश्यक आहे, पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी कचरा काढला होता, तो अद्याप रस्त्यातच ठेवण्यात आला आहे। त्यामुळे कचरा पुन्हा गटारीत पडत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। रामदेव गल्लीत मोठी बाजारपेठ असल्यामुळे लोकांची वर्दळ असते, पण महापालिकेने कचरा रस्त्यातच ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। महापालिकेने तत्काळ या कचऱ्याची उचल करावी अशी मागणी वाहनधारक आणि दुकानदारांकडून होत आहे। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला प्रारंभ। बेळगाव राज्यात 12वीची परीक्षा शुक्रवार दिनांक 22 पासून सुरू होणार आहे। परीक्षेदरम्यान हिजाबबंदी कायम असून गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24,046 विद्यार्थी तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27,807 इतके विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 22 एप्रिल ते 18 मे दरम्यान परीक्षा केंद्र परिसरात 200 मीटर पर्यंत 144 कलम लागू करण्याचे निर्देश आहेत। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे। हिजाबबंदीसह कोरोनाचे नियम पाळूनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। 10वी परीक्षेत चिकोडी जिल्ह्यात नकली विद्यार्थी आढळले होते, त्यामुळे यंदा पदवीपूर्व परीक्षा विभागाकडून कडक उपाययोजना करण्याकडे लक्ष दिले जात आहे। बेळगाव धारवाड भूसंपादनाला स्थगिती। बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्राधिकरणाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे। नव्या मार्गासाठी भूसंपादनाला न्यायालयाने स्थगिती दिली असून रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांनी सुचवलेली जागा ऐनवेळी रद्द करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करून शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। पिंक लाईन रेल्वे मार्गासाठी 80% सर्वेक्षण झाले असतानाही तो बदलण्यात आला आहे। त्याला शेतकऱ्यांचा आक्षेप असून त्यांचे म्हणणे का ग्राह्य धरू नये असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता। त्यावर केंद्र सरकार, रेल्वे प्राधिकरण, रेल्वे विभागीय व्यवस्थापक आणि कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली होती। बुधवारी उच्च न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू ग्राह्य मानत न्यायालयाने रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाला स्थगिती आदेश बजावला। उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट रविकुमार गोकाकर यांनी बाजू मांडली। माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडून भाजपवर टीकास्त्र। केंद्र सरकारने संपूर्ण देशावर महागाईचा बोजा टाकला आहे, त्यामुळे सामान्य जनता भरून निघाली आहे। त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील आपल्याकडून महागाई नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केला। बेळगावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, तसेच आपले विचार व्यक्त केले। नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच केंद्र सरकारकडून इंधन, LPG दरात दररोज भरमसाठ वाढ केली जात आहे। किमतींवर नियंत्रण नसणे हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा आरोप वीरप्पा मोईली यांनी केला। देशाची व राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे, ती सुधारण्याची गरज आहे। 5 राज्यातील निवडणूक संपताच देशात पेट्रोल, डिझेल, LPG सिलेंडर्सचे दर दररोज वाढत आहेत। जास्त कर आकारणीमुळे किमती वाढत आहेत। एवढा भरमसाठ कर आकारण्याची गरजच काय असा सवाल मोईली यांनी केला। काँग्रेसच्या सत्ता काळात इंधनाच्या किमती नियंत्रणात होत्या। केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून ग्राहकांना सबसिडी दिली जात होती। ग्राहकांवर दरवाढीचा भार पडू दिला जात नव्हता। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात कपात झाल्यावर त्याचा थेट लाभ ग्राहकांना दिला जात होता, याची आठवण मोईली यांनी करून दिली। आदिवासींच्या जीवनावरील कन्नड चित्रपटाचे यश। कर्नाटकाच्या काही जंगल भागात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचे जगणे आदिवासींप्रमाणे खडतर बनले आहे।
ही व्यथा समाजासमोर आणण्यासाठी कन्नेरी हा कन्नड भाषेतील चित्रपट बनविण्यात आला आहे आणि सध्या या चित्रपटाने बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे 50 दिवस पूर्ण केले आहेत। त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील एखादी चांगली चित्रपट कलाकृती यश मिळवू शकते, तसेच नागरिकांकडून याला निश्चितच योग्य प्रतिसाद मिळवू शकतो असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक मंजू कोडगूर यांनी व्यक्त केला। या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की मागील 2 वर्षे चित्रपटसृष्टीला समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे या कालावधीत मोठे नुकसान झाले। त्यानंतर आलेल्या काही बिग बजेट चित्रपटांनी यश मिळविले आहे, परंतु कन्नेरी हा चित्रपट कमी खर्चात तयार झालेला साधे कथानक असलेला छोटा चित्रपट आहे। याला उत्तर कर्नाटकात मिळालेला प्रतिसाद चांगला असल्याचे त्यांनी सांगितले। याच्या 50व्या दिवसानिमित्त रायबाग येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मनपाच्या वतीने बांधण्यात आलेल्या गाळांच्या लिलाव प्रक्रियेला दिनांक 6 मे पासून प्रारंभ होणार आहे। ही प्रक्रिया दिनांक 16 मे पर्यंत चालणार आहे। महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी केली आहे। काही ठिकाणी गाळे उभारले आहेत। यापैकी असंख्य गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत संपल्याने नव्याने भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत। शहर व उपनगरातील 169 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर दिले होते। 181 गाळ्यांची करार मुदत मार्च मध्ये संपली असून मुदतवाढीसाठी अर्जाची सूचना महापालिकेने केली होती। त्यानुसार काही गाळेधारकांनी लीज वाढीसाठी मनपाकडे अर्ज केले आहेत। महात्मा फुले भाजी मार्केट, फिश मार्केट, कसाई गल्लीतील मटन मार्केट, कोणवाळ गल्लीतील गाळे, महांतेश नगर, शिवबसवनगर अशा विविध ठिकाणी असलेले 169 गाळे भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव आहे। याकरिता येत्या 2 दिवसात अधिसूचना जारी करण्यात येणार आहे।
31 मार्च रोजी मुदत संपलेले 181 गाळे व अन्य ठिकाणी असलेल्या गाळ्यांसह 330 गाळे भाडे तत्वावर देणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र यापैकी केवळ 169 गाळ्यांच्या लिलावाची तयारी महसूल विभागाने केली असल्याची माहिती मिळाली आहे। निराधार वृद्धेची घरासाठी प्रशासनाला हाक। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आल्याच्या घोषणा प्रशासन नित्यनेमाने करीत असते, परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे आता अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या वृद्धेने आपला आवाज पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत। मोडकळीस आलेल्या धोकादायक घरामध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेला आधार देण्यासाठी तिने प्रशासनाला साद घातली आहे। त्यामुळे आता प्रशासन या महिलेच्या व्यथा समजून घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। ही व्यथा बेळगाव तालुक्यातील केकेकोप गावातील महिलेची आहे। गंगव्वा याकलदार असे या महिलेचे नाव आहे। तिने याबाबत आपली व्यथा सांगितली की 2 वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे तिचे घर खचले आहे, तसेच भिंती मोडकळीस आल्या आहेत। सदर महिला आपल्या सून आणि नातू यांच्यासोबत राहते। पावसाळा आला की शेजारी असणाऱ्या कुणाच्या तरी घरात जाऊन राहावे लागते। अतिवृष्टीनंतर पाहणी करून तिला घर मंजूर करण्याचे आश्वासन मिळाले आहे, परंतु प्रत्यक्षात घर मिळालेले नाही। त्यामुळे तिची सध्या कुणी घर देतं का घर, अशी प्रशासनाला हाक आहे। ऐन उन्हाळ्यात गोकाक धबधबा झाला प्रवाहित। बेळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेला गोकाकचा धबधबा पावसाळ्यात कोसळतोच, मात्र आता ऐन उन्हाळ्यातही तो प्रवाहित झाला आहे। बागलकोट जमखंडी भागात घटप्रभा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने हिडकल जलाशयातून 2 TMC पाणी सोडले आहे। या पाण्यामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धबधबा पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळालेली आहे। पावसाळ्यात गोकाक धबधबा प्रवाहित होऊन परिसराचे निसर्ग सौंदर्य फुलत असते, त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। हिडकल जलाशयातून पाणी गोकाक मुधोळ मध्ये सोडल्यामुळे जमखंडी, पिळगी, बागलकोट, विजापूर परिसरातील 200 गावांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे। सध्या हिडकल जलाशयात 14.37 TMC पाणी साठा असून यातील 12.34 TMC पाणी वापरता येते। आता घटप्रभा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे जलाशयात 10.34 TMC पाणी साठा राहणार आहे। अतिवाडला विकास कामे राबविण्याची मागणी। अतिवाड येथे रस्त्यांच्या डांबरीकरणासह अन्य कामे राबविण्यात यावीत या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार मंगला आंगणे यांच्या बेळगावातील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की गावातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, कलमेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी शासकीय निधी मिळावा। ग्रामपंचायत कार्यालय बेकिनकेरे येथे असल्याने अतिवाड येथेही उपकार्यालय बांधावे। हायस्कूल ते धरण या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा छबुताई कांबळे, उपाध्यक्षा लक्ष्मी गावडे, ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा वरकेरी, बळवंत भोगण, राजू सावंत, भाऊक सावंत, सदस्या लक्ष्मी सावंत, कल्पना कांबळे आदी उपस्थित होते। शेख कॉलेज तर्फे सह्याद्री संस्था कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी। बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहे, यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत सह्याद्री सोसायटीचे माजी चेअरमन प्राध्यापक विक्रम पाटील यांनी व्यक्त केले। शेख शिक्षण संस्थेच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे सह्याद्री सोसायटीचे कर्मचारी व संचालक मंडळासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। उद्घाटन करून प्राध्यापक पाटील बोलत होते। डॉक्टर पद्मजा पावशे यांनी शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणीसाठी कशा प्रकारे लाभ होतो याची माहिती दिली। डॉक्टर इर्शाद नालबंद, डॉक्टर दीपा गस्ती व इतर डॉक्टरांनी तपासणी केली। सह्याद्रीचे संचालक RB बांडगी, PP बेळगावकर, प्राध्यापक AB पाटील, गोपाळ काकतकर, शीतल कोकितकर, अरुण देसुरकर, सुरेश हलगेकर, BS मायण्णाचे, ॲडव्होकेट PS पाटील, ॲडव्होकेट अमित कोकितकर आदी उपस्थित होते। सेक्रेटरी अनिल कणबरकर यांनी सूत्रसंचालन, सहसेक्रेटरी मारुती निलजकर यांनी आभार मानले। बेळगाव जिल्ह्यातील विणकरांचा मेळावा संपन्न। विणकरांनी परंपरागत व्यवसाय न करता बाजारपेठेतील बदल ओळखून नव्या पद्धती अवलंबणे आवश्यक आहे। धाग्यांपासून डिझाईन पर्यंत बदल गरजेचा असतो, तो विणकरांनी स्वीकारावा, असे आवाहन नगरसेवक उदयकुमार उपरी यांनी केले।
बेळगाव परिसरासह जिल्ह्यातील विणकरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात मधुसूदन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक यतिराज मुंदडा, सौलभ्य मुंदडा, सीईओ रवी सोनी, डीएस ग्रुपचे पुण्याचे अध्यक्ष द्वारकादास माहेश्वरी, घनश्याम दराळे आदींनी विणकरांना मार्गदर्शन केले। नव्या धाग्यांपासून चांगल्या दर्जाच्या साड्यांची निर्मिती होते आणि त्यातून उत्पन्नही अधिक मिळते। त्यामुळे विणकरांनी बाजारपेठेचा विचार करून कार्यपद्धती अवलंबावी असे आवाहन केले। या मेळाव्यात शहापूर, वडगाव, खासबाग, सुळेभावी, रामदुर्ग, बन्नट्टी आदी भागातील विणकर उपस्थित होते। महांतेश हिरेमठ यांनी आभार मानले। प्रकाश हुक्केरी यांच्याकडून संतोष पाटील यांच्या कुटुंबासाठी 5 लाखांची मदत। गेल्या आठवड्यात आत्महत्या करून घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटुंबाला आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून 5 लाख रुपयांची मदत केल्याचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले। 2 दिवसांपूर्वी चिक्कोडी येथे काँग्रेस पक्षाकडून छेडण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन बोलताना माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी संतोष पाटील यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले होते। तसेच संतोष पाटील यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी केली होती। आमदार गणेश हुक्केरी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मंगळवारी केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार व इतर नेत्यांसोबत संतोष पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन 5 लाख रुपयांची मदत केली आहे। अनगोळ येथे एका महिलेवर विळ्याने हल्ला। लग्नाला नकार दिला म्हणून एका युवकाने आपल्याच परिचयातील एका महिलेवर विळ्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी राजहंस गल्ली अनगोळ येथे घडली आहे। या घटनेनंतर संतप्त जमावाने त्या युवकाची धुलाई केली असून तोही जखमी झाला आहे। माधुरी मयूर धामनेकर, वय 30 असे त्या जखमी महिलेचे नाव आहे। तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत। माधुरीने दिलेल्या फिर्यादीवरून देसूर येथील अनंत सातेरी मोरे, वय 32 या युवकावर भारतीय दंड विभाग 307 कलमान्वये FIR दाखल करण्यात आला आहे। जखमी अनंतवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत। टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी पुढील चौकशी करीत आहेत। संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या अनंतवर उपचार सुरू असून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करण्यात येणार आहे। किरण जाधव यांच्याकडून कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना निमंत्रण। बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे। या अनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी कला दिग्दर्शक व निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये भेट घेऊन किरण जाधव यांनी त्यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार केला। दरम्यान नितीन देसाई यांनी संपूर्ण गुरुवंदना समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य मंचासंदर्भात चर्चा केली। तसेच बेळगाव परिसरातील मराठा समाजातील नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी सकल मराठा समाजाचे योगी बिरादार, सागर पाटील, अक्षय साळवी, चेतन चंदगडकर, विशाल कंगराळकर आदी उपस्थित होते। काँग्रेस रोडवर मद्यपीचा गोंधळ। मद्याच्या नशेत माणसे नेमके काय करतील याचा भरवसा नसतो। शहरातील काँग्रेस रोडवर गुरुवारी सकाळी एका मद्यपीने भर रस्त्यातच दंड बैठका काढत याचा प्रत्यय आणून दिला। भर सकाळी मदिरेचा अंमल अधिकच झाल्याने भर रस्त्यात हे महाशय दंड बैठका काढू लागले। त्यामुळे वाहनांना अडथळा होऊन हाय ड्रामा झाला। काही केल्या उठून उभे राहता न येणाऱ्या या मद्यपीमुळे वाहन चालकांची काही काळ तारांबळ उडाली। अखेर मद्यपीच्या या उपद्रवाने त्रासलेल्या वाहन चालकांनीच त्याला रस्त्यातून उचलून बाजूला केले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।